लासोरा किल्ला पाहण्यासाठी आपण आलो आहे, जो येतो लासोरा खुर्द या गावामध्ये, तालुका शेगाव आणि जिल्हा बुलढाणा या ठिकाणी असणारा हा भुईकोट किल्ला आहे। किल्ला छोटेखानी आहे परंतु खूप सुंदर आहे। या किल्ल्याचे आपणाला जास्त अवशेष पाहायला भेटत नाहीत, परंतु एक बुरुज आज भक्कम उभा आहे, तो आज आपण पाहण्यासाठी आलो आहे। तर चला सफर करू किल्ले लासोराचे, जो शेगाव या देवस्थानापासून साधारण 11 किलोमीटर अगोदर आहे। लासोरा खुर्दच्या भुईकोट किल्ल्यावर आपण आता आलो आहे। ही बुरुज आहे, हा बुरुज आणि ही अशी या बाजूची तटबंदी वगैरे। बाळा, तुला काय माहिती आहे किल्ल्याबद्दल? बुरुज किती होते? काय 6 बुरुज होते। 6 बुरुज होते? 4 कुठे कुठे होते? एक गड्डी या कोपऱ्यात, एक त्या कोपऱ्यात, एक त्या कोपऱ्यात, एक या कोपऱ्यात। आता किती शिल्लक आहेत? आता एकच आहे। एकच? हा, बाकी सगळे त्या बाजूनी वाटे। ठीक आहे। किल्ल्यावर आल्यानंतर एक आपल्याला बुरुज आहे। या बुरुजामध्ये खाली विहीर असावी अशी एक शक्यता आहे। समोर पाहू शकतोय या बाजूला आपण जो लासोरा खुर्दचा जो भुईकोट किल्ला आहे त्याच्या आपण आता एकदम टॉपला आलो आहे। तर एकच हा बुरुज शिल्लक राहिला आहे। पूर्ण या बुरुजाला पाकळ्या पाहायला भेटत आहेत अशा व्यवस्थित अशा, व बंदुकीचा मारा करण्यासाठी जंग्या आहेत थोड्याशा या अशा। खालील बाजूनी सुद्धा आपण व्यवस्थित किल्ला दाखवून बघून घेऊ। या ठिकाणी असं हा बुरुज असा छोटेखानी असे एकूण 4 बुरुज होते, परंतु काळाच्या ओघात सर्व बुरुज नष्ट झाले आहेत। त्या ठिकाणी एक विहीर आहे, ती सुद्धा पाहू। आता आपण आलेलो आहे लासोरा खुर्द भुईकोट किल्ला पाहण्यासाठी, जो येतो लासोरा खुर्द या गावात व शेगाव या तालुक्यात व बुलढाणा जिल्ह्यात। बुरुजाच्या वरून जर पाहिलं तर आजूबाजूचा परिसर लासोरा खुर्द गाव पूर्ण पाहायला भेटत आहे। छोटेखानी तुमदार असं गाव आहे। शेगाव तालुक्यामध्ये खामगावपासून एक साधारण 10 ते 12 किलोमीटर अंतरावर आहे। या ठिकाणी बुरुजावर येताना अतिशय सावधगिरीने आणि काळजीपूर्वक यायचं आहे। खाली विहीर आहे व त्या ठिकाणी पडण्याची शक्यता आहे। समोरच्या बाजूस बुरुजाच्या तिथं विहीर आहे, परंतु जायला कुठूनच मार्ग नाही, काटे सर्व आपला हा किल्ला। चला खाली उतरू आता। किल्ल्यावर आपला भगवा डोलाने फडकत आहे, पाहू शकतोय। अतिशय सुंदर नजारा या ठिकाणी आपणाला पाहायला भेटत आहे, लासोरा खुर्द भुईकोट किल्ला। भुईकोट किल्ला, तालुका शेगाव, जिल्हा बुलढाणा। किल्ल्याच्या समोर एक प्राचीन आपणाला असा आड पाहायला भेटत आहे, बरोबर किल्ल्याच्या या बाजूला। महाराष्ट्रामध्ये परिचित किल्ल्यांबरोबर खूप मोठ्या प्रमाणात अपरिचित सुद्धा किल्ले आहेत। त्याच्यातीलच असाच एक अपरिचित किल्ला म्हणजे लासोरा खुर्द, तालुका शेगाव आणि जिल्हा बुलढाणा या ठिकाणी असणारा हा किल्ला आज आपण पाहत आहे।
किल्ला पाहण्यासाठी आपणाला प्रथम खामगाव व शेगाव याच्या दरम्यान हा किल्ला आहे आणि मेन हायवेपासून साधारण 2 किलोमीटर आत किल्ला आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये आपणाला एकूण 10 किल्ले पाहायला भेटतात, ज्याच्यामध्ये मैलगड हा महत्त्वाचा किल्ला आहे. तसेच गोंदनपूरचा किल्ला आहे, आडगाव राजा, किनगाव राजा, शेंदूरजण, तसेच बिबीचा किल्ला बिबी गावात आहे. जानेफळ, लासोरा खुर्द, काळाकोट म्हणजे सिंदखेड राजामध्ये आहे तो, व साखरखेरडा असे किल्ले पाहायला भेटतात. त्याच्यासोबत खूप मोठ्या प्रमाणात गडीसुद्धा आपणाला पाहायला भेटतात. या गडींमध्ये प्रामुख्याने पिंपळगाव राजाची गडी, तसेच चिंचपूर या गावामध्ये आहे खामगाव तालुक्यातील, तसेच शिराळा नेमाने या गावात एक गडी आहे. असे एकूण खामगाव तालुक्यात 3 गड्या आहेत. तसेच चिखली या तालुक्यामध्ये एकूण आपणाला 7 गड्या पाहायला भेटतात, ज्याच्यामध्ये करवंड, धोत्रा नाईक, जांभोरा, रणात्री, सौनी गवळी, पेठ गडी आणि मलसंबे अशा 7 गड्या पाहायला भेटतात. तसेच मोटाळा या तालुक्यामध्ये शेळके पाटलांची गडी आहे वडगाव खुर्द गावामध्ये, तसेच तारापूरची गडी आहे, डांगे पाटलांची गडी आहे लपली गावामध्ये, व रोहिणखेड या ठिकाणी एक नगरकोट पाहायला भेटतो. व बुलढाणा या तालुक्याचे गाव आणि जिल्ह्याचे ठिकाण अशा या बुलढाणा शहरात किंवा बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकूण आपणाला 9 गड्या पाहायला भेटतात. त्याच्यामध्ये देऊळघाटचा नगरकोट आहे, देऊळगाव राजाची गडी आहे, त्या ठिकाणी नगरकोटसुद्धा आहे. खामगाव व मलकापूर, मेहकर, मेहुणा राजा, दुधा, साखळी, रुईखेड असे पाहायला भेटतात. घरशागड, भावनारी, सुलतानपूरची गडी आहे, शिवंतरा, धरणगाव, कटोरे गडी, पिंपळडोह गडी व वायाळ गडी अशा आपणाला या जिल्ह्यामध्ये खूप साऱ्या गड्या पाहायला भेटतात. महाराष्ट्रातील हा जो भाग आहे, विदर्भातील किल्ले जे आहेत हे बऱ्यापैकी छोट्या टेकडीवर किंवा नॉर्मल भुईकोट किल्ल्यांमध्ये या गडी प्रकारामध्ये जास्त आहेत. गिरिदुर्ग प्रकारातील किल्ले हे फारच मोजकी आहेत, जसे की नरनाळा, गाविळगड किंवा मैलगड या थोड्याफार प्रमाणात असे गिरिदुर्ग आहेत. बाकी बऱ्यापैकी भुईकोट किल्ले आहेत. तसेच किल्ले वडगाव म्हणजे पेठ वडगावचा गिरिदुर्ग एक आहे, छोट्याशा टेकडीवर आहे, त्याचाही आपण व्हिडिओ बनवला आहे, तोही आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. हे सर्व पाहून आपण शेगावला जाऊ शकतो. शेगावमध्ये राहण्याची सोय चांगली आहे, जेवणाची सोयसुद्धा आहे व गजानन महाराजांचे आपणाला दर्शन होते. खामगावमध्ये एक नगरकोट आहे आणि खामगावच्या अगोदर 7 किलोमीटर गोंदनापूर या ठिकाणी अतिशय सुंदर आणि मजबूत असा भुईकोट किल्ला म्हणजे गोंदनापूरचा भुईकोट किल्ला आहे, तोही आपण करा. तसेच पिंपळगाव राजा हे गाव साधारण तिथून 18 किलोमीटर लांब आहे, तर त्या ठिकाणी एक भुईकोट किल्ला आहे, तोही आपण करू शकतो. असे आपण एका दिवसामध्ये या शेगाव आणि त्याच्या आसपासच्या परिसरामध्ये असणाऱ्या गड्या व भुईकोट किल्ले पाहू शकतो. या सर्व किल्ल्यांची गड्यांची व्हिडिओ आपल्या जय ॲडव्हेंचर्स या चॅनलवर उपलब्ध आहेत, ते सर्व आपण पाहावे ही एक विनंती. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटू पुन्हा आपण अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा आपला जय ॲडव्हेंचर्स हा यूट्यूब चॅनल. या चॅनलवर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात लेणी, किल्ले, गड्या, भुईकोट किल्ले यांचे व्हिडिओ आहेत. नगर जिल्ह्यामध्ये आपणाला जवळपास 42 गड्या पाहायला भेटतात. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.